राज्यामध्ये एकीकडे विधानसभेचे वारे सुरू आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारकडून राज्यातल्या जनतेसाठी मोठमोठे निर्णय जे आहेत ते जाहीर केले जात आहेत। आजची कॅबिनेट बैठक जी आहे त्यामध्ये सुद्धा मोठे निर्णय जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये काय नेमके निर्णय झालेले आहेत याबाबत पाहणार आहोत। मी विनायक डावरुंग। आपण जर पाहिलं तर राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसापासून मोठमोठे निर्णय जे आहेत ते जाहीर केले जात आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वारंवार या मंत्रिमंडळाच्या बैठका दर आठवड्याला घेऊन हे निर्णय जे आहेत ते जाहीर केले जात आहेत। आगामी निवडणुकीच्या आधी असे मोठमोठे निर्णय जे आहेत ते राज्य सरकार जे आहे ते लागू करते। आज सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 24 मोठे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले। यामध्ये ग्रामविकास खात्याचा सर्वात मोठा निर्णय जो आहे तो आपण पाहू इच्छितो। यामध्ये जे सरपंच आणि उपसरपंच आहेत यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे। तर दुसरा निर्णय आपण पाहू शकतो, पुण्यातलं लोहगाव विमानतळ जे आहे त्याला संत तुकाराम महाराज यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे। बालगृह जे आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा वरिष्ठ श्रेणी लागू करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आलेला आहे। धान्य उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये केलेला दिसून येतोय। प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त भरडाई दर जो आहे तो दिला जाणार आहे। कुणबीतल्या ज्या 3 पोटजाती आहेत त्यांना इतर मागासवर्गीय यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतलाय। जुन्नर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाबाबत निर्णय झालेला दिसून येतोय। शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग यासाठी सुद्धा 1486 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे करदात्यांच्या हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय वित्त विभागाने आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला पाहायला मिळतोय। यवतमाळ जळगाव जिल्ह्यातली सूतगिरण्या ज्या आहेत त्यांची थकबाकी परतफेडीसाठी हप्ते जे आहेत त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारणीसाठी वांद्र्यामधला एक भूखंड देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतलेला दिसून येतो। हा एक सुद्धा मोठा निर्णय राज्य सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला दिसून येतोय। ग्रामविकास विभागाचा पुढचा निर्णय आपण जर पाहिलं तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या या बैठकीत झालेला आपल्याला दिसून येतोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या संकुलाचं भूमिपूजन आज पार पडलं आहे। त्याचा निर्णय सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याला भूखंड जो आहे तो देण्यात आलेला आहे। हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार साठी सुद्धा निर्णय जो आहे तो झालेला दिसून येतोय। एसटी महामंडळाच्या जमीन बीओटी तत्वावर विकसित करण्याचा निर्णय बाबत 60 वर्षाचा भाडेपट्टा करार जो आहे तो परिवहन विभागाने करणार आहे। त्याबाबतचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत झालेला दिसून येतोय। ब्राह्मण समाजासाठी सगळ्यात मोठा निर्णय आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आलेला पाहायला मिळाला। त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते राज्य सरकार आता स्थापन करत आहे। ब्राह्मण समाजासाठी हा एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केलेला आहे। राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ जो आहे तो तयार करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। असे वेगवेगळ्या समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतोय। अगदी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी हा निर्णय जे आहेत ते राज्य सरकारकडून घेतले गेलेले पाहायला मिळते। राज्यातील 14 ITI संस्था ज्या आहेत त्यांचं नामकरण करण्याचा निर्णय सुद्धा राज्याच्या आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे। वेगवेगळे नावं जी आहेत ती या आता ITIना दिली जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील विधी विद्यापीठांना 7 कोटी जे आहे ते देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीबाबतचा निर्णय झाला आहे। तर दूध अनुदान योजना ज्या आहेत ते सुरू राहणार आहेत आणि त्याबाबतचा निर्णय सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। उत्पादक गायींच्या दुधासाठी लिटर मागे 7 रुपये अनुदान जे आहे ते सुरूच राहील हा निर्णय सुद्धा आजच्या कॅबिनेटमध्ये झाला आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण जे आहे नवं याबाबतचा सुद्धा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 24 निर्णय जे आहेत ते राज्य सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले आहेत। आगामी निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत आणि याच वेळी ह्या कॅबिनेट बैठका राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडतात आणि त्यावेळी मोठमोठे निर्णय जे आहेत करण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारकडून केला जातोय। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पाहत राहा TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.